नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। धुळेकरांसाठी आनंदाची बातमी। एसटी महामंडळाच्या ताफ्यात 10 अत्याधुनिक शिवाई ई-बस दाखल। महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी आज 10 नवीन अत्याधुनिक शिवाई ई-बस दाखल झाल्या असून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या पर्यावरणपूरक बस सेवेचे थाटात उद्घाटन करण्यात आले। या सर्व ई-बसेस पूर्णतः वातानुकूलित असून प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी यात पुशबॅक सीट्स आणि प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंट यांसारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत। वाढत्या इंधन संकटावर मात करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून एकदा फुल चार्ज केल्यावर या बसेस तब्बल 300 किलोमीटरपर्यंत धावू शकतील। यासाठी धुळे आगारात 8 अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली असून पहिल्या टप्प्यात या बसेस धुळे ते नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर धावणार आहेत। प्रदूषणमुक्त आणि सक्षम वाहतूक व्यवस्थेचा हा एक उत्तम प्रयोग असल्याचे सांगत या ई-बसेसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांच्यासाठीच्या सर्व शासकीय सवलती पूर्वीप्रमाणेच लागू राहणार असल्याने धुळेकरांनी या सुरक्षित एसटी सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। जळगाव, नाशिक, संभाजीनगर यासाठी ई-बस ला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल 8 चार्जिंग स्टेशनही त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि 10 बसेस या आपल्या या शहरात दाखल झालेल्या आहेत आणि 300 किलोमीटरची रेंज साधारणतः एका बसची आहे। तर पहिल्या टप्प्यात आज 3 बस यांच्या एसटी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत आणि आज त्याचं उद्घाटन झालं आणि याच्यामुळे जो संकट या देशावर आहे डिझेल, पेट्रोल, गॅस, इंधन वगैरे गोष्टींचा त्याचाही जो तुटवता आहे त्याच्यामुळं ई-बस सेवेमुळं आम जनतेला हेच डिझेल त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळं सर्वांचं एक चांगलं काम या ठिकाणी आहे। बस बघा अतिशय सुंदर आहे, AC पॉवरफुल आहे, लाईट आहे, असं वाटतं का आपण प्लेनमध्ये बसलो आहोत। अतिशय सुंदर अशा बसेस सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा आभार व्यक्त करतो का त्यांनी धुळ्याला 10 बसेस दिल्या पहिल्या टप्प्यात। येणाऱ्या टप्प्यात बाकीच्या बसेस येतील म्हणून त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।